नमस्कार, मी प्रमिला किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। पहा, नेहमी उपवासाला साबुदाणा खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण सुरणाचा खीस बनवणार आहोत। त्याच्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। सुरणाचा खीस बनवण्यासाठी मी इथं अर्धा किलो सुरण घेतलेला आहे, तूप घेतलेलं आहे, हिरवी मिरची आणि हे आमसूल घेतलेले आहेत। हे ऑप्शन आहेत, आमसूल तुमच्याकडे नसतील तर तुम्ही लिंबू सुद्धा पिळू शकता। पहा, सुरण मातीचा असतो तर मातीचा सुरण आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि त्याची सालही काढून घ्या। आता आपण हा खिसणीवरती खिसून घेणार आहोत। पहा, असा खिसणीवरती छान खिस करून घ्या। 5 मिनिटांमध्येच आपला खीस तयार होतो, खूप वेळ लागत नाही। कधी तुम्ही साबुदाणा भिजत घालायचे विसरले तर घरात सुरण असेल तरी छान खीस होतो, पोटभरीचा पण होतो आणि खायला पण खूप सुंदर लागतो। आता आपला सुरण छान खिसून झालेला आहे। आता मी हा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे आणि फोडणीला घालेन। पहा, आता आपण खीस फोडणीला घालणार आहोत। त्याच्यासाठी मी इथं 1 ते 1.5 चमचा तूप घालत आहे। तुम्ही तुपाच्या ऐवजी शेंगदाणा तेल वापरलं तरी सुद्धा चालेल। तूप गरम झालं की 1 चमचा जिरं घाला। काही लोक उपवासाला जिरं खात नाही, तुम्ही नाही घातलं तरी चालेल, पण जिरं घातल्याने खूप छान चव येते। जिरं तडतडून झालं की मिरचीचे तुकडे घाला। मिरचीचे तुकडे सुद्धा छान परतू द्या। त्यानंतर आपण हा खीस खिसून घेतला होता, पाण्यानेही स्वच्छ धुतला। आता आपण याच्यात घालणार आहोत। असं छान ढवळून घ्या। 5 मिनिटांमध्ये ह्याला वाफ आली की खूप छान शिजतो। चवीप्रमाणे मीठ घालून घ्या। हे आमसूल आहेत ते का घालायचे तर सुरण कधी कधी खवखवत असतो, म्हणून आपण त्याच्यात आमसूल घालणार आहोत। शिजत आला की शेंगदाण्याचा कूट आणि खोबरं आपण घालणार आहोत। आता मी 5 मिनिटांसाठी मी झाकण ठेवणार आहे। आता आपली 10 मिनिटं झालेली आहेत। आपला खीस शिजला काय पाहूया। छान वाफ आलेली आहे। तर ह्याच्यामध्ये आपण दाण्याचा कूट घालणार आहोत। तोही छान ढवळून घ्या। ओलं खोबरं घाला। चवीनुसार थोडीशी साखर घाला। नाही घातली साखर तरीही चालेल, पण साखर घातली तर चव छान लागते। सगळ्याचा एकजीव करून घ्या। आपण 1 मिनिटासाठी याला वाफ घेणार आहोत। आता 1 मिनिट झालेला आहे। आपला आता खीस खाण्यासाठी तयार आहे। मी आता सर्व करते। पहा, छान कलरही आलाय। तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून कळवा। माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत। थँक्यू।